आणि केरळची नेचर फेमस आहे, त्यासोबतच ते नेचर मधले त्या जंगलांमधले हत्ती पण फेमस आहेत. आपण हत्ती बघण्यासाठी आलोय खास इथे. हे इथे राईड घेतात, पण आज एलिफंट बाथिंग बंद आहे, त्यामुळे आम्ही राईड पण घेतली नाही, कारण आम्हाला बाथिंग इम्पॉर्टंट होतं, कारण वेगवेगळे फोटो वगैरे घेता आले असते. इथे वरती सिटिंगसाठी जागा आहे, एलिफंटच्या हाईटला त्यांनी केलं ते, आणि त्याच्यावरती बसून आपण जाऊ शकतो. भरपूर सारे महाराष्ट्रीयन्स पण आहेत, लोकल्स पण आहेत, म्हणजे साऊथ इंडियन्स आहेत, आणि भरपूर सारे फॉरेनर्स आहेत. म्हणजे जेवढे साऊथ इंडियन्स आहेत तेवढ्याच प्रमाणात, म्हणजे ऑलमोस्ट 40-50% फॉरेनर्स पण इथे अवेलेबल आहेत. म्हणजे ओव्हरऑल जिथे जिथे मी गेलो आहे आत्ता, व्हिजिट केलं आहे केरळमध्ये, त्या सगळ्या प्लेसेसला फॉरेनर्सची पण गर्दी आहे.